मी निलेश गलांडे, एक स्टुडंट काउन्सिलर. मागच्या व्हिडिओ तुम्हाला आसक्तीतून त्या व्यक्तीचा, पर्यायाने त्या कुटुंबाचा, समाजाचा कसा विध्वंस होतो हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलेलं होतं की आसक्ती विरहित विवेकी जीवनाचे अगणित फायदे आहेत आणि त्यातील आज महत्त्वाचा मी फायदा तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला नेमकं सुख आणि नेमकं आनंद काय हे आपल्याला उमगतं आणि आपलं पूर्ण जीवन जर सार्थकी लागायचं असेल किंवा सार्थकी व्हावंसं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला सुख म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय हे उमगणं अतिशय महत्त्वाचं आहे. तत्पूर्वी आपण आसक्ती म्हणजे काय हे समजून घेऊ. मी मागच्या व्हिडिओतही सांगितलेलं होतं की आसक्ती म्हणजे काय, पण एक उजळणी म्हणून परत मी एकदा तुम्हाला सांगतो. आसक्ती 3 गोष्टींवर अवलंबून असते. वस्तू, व्यक्ती, पदार्थ आणि विचारही असतात. याच्या आपल्या मनात तीव्र मानसिक भावनिक जोड निर्माण होते. त्यावेळेस आपण समजून जावं की ह्या तिन्ही गोष्टींपैकी आपण कुठंतरी आपल्या मनात आसक्ती आहे आणि हे आपल्या मूळ दुःखाचं कारण आहे. कारण यामुळे आपण संभ्रमित होतो आणि ह्या संभ्रमित अवस्थेमुळे आपण चुकीच्या कृती करू शकतो किंवा आपल्याला चुकीच्या सवयी लागतात. परिणाम आपला ऱ्हास होतो, त्याबरोबर आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचाही होऊ शकतो आणि आपलं जीवन व्यर्थ जातं. आता त्यासाठी मी परत मूळ विषयावर येऊया की ज्यावेळेस आपण आसक्ती विरहित विवेकी जीवनात येतो त्यावेळेस नेमकं आपल्याला सुख काय आहे आणि आनंद काय आहे हे समजतं आणि हे उमगल्यामुळं आपण आपलं जीवन सार्थकी लागतं. आपण एक चांगल्या मार्गानेच आपल्या जीवनाच्या वाटेवर चालत जातो आणि हे महत्त्वाचं आहे. आपल्याला असं लक्षात येतं की सुख हे क्षणिक आहे, जे भौतिक आहे हे क्षणिक आहे असं लक्षात येतं. म्हणजे आपल्याला जी आपल्याला सुखद अनुभूती ज्या गोष्टीतनं, भौतिक गोष्टीतनं होत असते, ती जर आपल्याला नाही मिळली, उदाहरणार्थ एखादी आपल्या कुठली भौतिक गोष्ट असेल किंवा एखादा पैसे असतील किंवा कुठले वस्तू असतील किंवा आपल्या ज्या गरजा असत्या भौतिक, त्या जर आपल्याला नाही मिळल्या तर आपल्या मनात तीव्र चिंता, तीव्र भीती, तीव्र दुःख, तीव्र राग येत असेल तर समजून जावं की आपल्याला या भौतिक गोष्टींची आसक्ती आहे आणि म्हणूनच आपण या सुखाचा गुलाम आहोत आणि ही गुलामी कधीही दुःखदायकच असू शकते. आता उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आपल्या घरात समजा AC असला आणि हा AC लाईट गेल्यामुळे किंवा आपल्या जनरेटर नसल्यामुळे, बिघाड झाल्यामुळे बंद पडला तर आपल्याला थोडा त्रास होणं हे साहजिक आहे. पण या त्रासाचा परिणाम म्हणून आपल्याला झोपच न येणं, मनात चिडचिड होणं, मानसिक ताण येणं, राग येणं अशा गोष्टी होत असतील तर समजून जावं आपण भौतिक गोष्टीची आसक्ती आहे. हे आपल्याला उमगतं की नेमकं सुख म्हणजे काय. तर आनंद हा शाश्वत असतो. आनंद हा आपल्याला गुलाम कधीच करत नाही. आनंद हा कुणाला मदत केल्यामुळे किंवा एखादं चांगलं कार्य केल्यामुळे जे आपल्या मनात एक भावना निर्माण होते की आपल्यात जी नम्रता येते, आदर येतो, आपल्या मनात एखाद्याने आपल्याला मदत केली तर आपल्यात मनापासून जी कृतज्ञता येते, ह्या गोष्टी आनंदाच्या असतात आणि हेतूनच आपलं जीवन सार्थकी लागू शकतं. हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे माझी परत तुम्हाला एकदा विनंती आहे की माझ्या परीने मी आसक्ती म्हणजे काय आणि आसक्ती विरहित विवेकी जीवन म्हणजे काय हे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपण लक्षात घ्यावं की ह्या पृथ्वीतलावर आपण कायमस्वरूपी नाही. आपलं एक मर्यादित काळापुरतंच आपलं इथे वास्तव्य आहे आणि हे वास्तव्य असताना आपण
आपल्यामुळं पर्यावरणाचा किंवा प्राणीमात्राचा किंवा आपल्यामुळं आपल्या कुटुंबाचा किंवा आपल्या माध्यमातनं आपल्या शब्दांच्या माध्यमातनं आपल्या वर्तनाच्या माध्यमातनं आपल्या कृतीच्या माध्यमातनं कुणालाही दुःख होऊ नये हे पहिलं आपलं नैतिक धोरण असावं अशी माझी आशा आहे. आणि जर आपण विवेकी जीवन जर साकारलं तर तुम्हाला असं लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही आनंदाकडे जाचाल. जी भौतिक गोष्टीतनं आपल्याला असं वाटतं की आपल्याला आनंद मिळतोय पण तो आभास असतो. आनंद हा परोपकारी असतो, आनंद हा शाश्वत असतो. सुखाची अनुभूती ही क्षणिक असते पण आनंदाची नसते. आणि हे जीवन ज्ञान आहे की आपल्याला आपल्या पूर्ण जीवनाला एक अर्थपूर्ण आणि शाश्वत बनवतं, हे सत्य आहे. आणि एक लक्षात घ्या की आसक्ती हे जीवन एक संघर्ष आहे. हे आसक्ती विचारातून येतं आणि जीवन हा एक संघर्षाचा भाग आहे. खरं तर जीवन फार छान आहे, आनंदी आहे. हे विवेकी विचारातून येतं. थँक्यू.